हेच देवा पै मागतो शरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सोडू नका सदा संग हरिदासाचा जन्म होका भलते याते परे न चुको हरि भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामामणे कमलापते हेच द्यावे पुढता पुढते वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा विठ्ठला शरण शरण हानु देवा पै मागतो शरण सेवा अखंडित सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज राष्ट्रीय संत भगवान बाबा आणि संत शिवालाल महाराज यांची सेवा आहे आणि ती सेवा महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आणि किनवट तालुक्यामध्ये सुंदर छान आदर्श म्हणजे झेंडीगुडा गाव लहान आहे पण मोठ्या गावाचं नाग धरलं. माझं बोलणं कळालं ना. जे मोठ्या गावात होत नाही ते छोट्या झेंडीगुड्यात होते ही वस्तुस्थिती आहे. म्हणून संयोजक नियोजक व्यवस्थापक मंडळी पट्टी देणारे पंक्ती करणारे सगळ्या धर्माचे बळीराजा आणि शेतकरी अनेक गावातील तरुण नवयुवक मंडळ आणि सगळ्या लाडक्या बहिणी नुसतं बहिणी म्हणायचं म्हणायला म्हणून सर्वांच्या वतीनं हसत खेळत निर्विघ्नपणे 10 वर्ष झाली. किती वर्षे? 10 वर्ष. आणि जवळजवळ मी आहेच 1-2 वर्ष पट्टा पडला होता अडचणींमुळे काही हुंड्यामुळे काही चांगल्या पद्धतीने आणि आरंभ तर शेवट आमचे प्रेमसिंग महाराज आहेतच.
ज्ञानेश्वरी पारायणाला. आणि भागवत आपल्या समाजाचं आगळं वेगळं महत्व म्हणजे आमचे सूरज महाराज आहेत का गेले. हा ते बी आहेत चांगल्या पद्धतीनं सुंदर कार्यक्रम तुम्ही ठेवला. उद्या काला आहे आणि आज जागराचं कीर्तन म्हणून नेम आहे. कीर्तनकारांना मागणी प्रकरणातील अभंग घ्यावं लागतो. एक वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे म्हणजे दंड आहे. म्हणून मी जास्त वेळ अभंग घेतला नाही. हे 4च शरणाचा आहे. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये एक नरशी गाव आहे शेनगाव तालुक्यामध्ये. त्या नरशी गावचे जन्मभूमी नामदेवराया आणि त्याची समाधी पंढरपूरला देवाच्या जवळ म्हणजे त्याला नामदेव पायरी म्हणतात. त्यांचा 4 शरणाचा अभंग वाजविणार सुंदर आहे. गाणारे तुम्ही 3च लावले पण चांगले लिहिले. उग डेकोरेशन काय करायचे मिचिक मिचिक 3च मस्त चांगल्या पद्धतीने छान. जागा कमी पडायली आणि समाज याला म्हणून गावाला खूप ओझ झालं. कंपाऊंड वाल बोलून तिकडे 5 फूट पट्टीला मोह लागायली समाजासाठी. ही वस्तुस्थिती अतिशोक्ती नाही. लक्षात आलं ना. आणि 2 मिनिटात पुढे ऐका. पत्रकाराला, वार्ताहराला, मीडियावाल्याला आणि जाहिरातीवाल्याला हे कळालं पाहिजे. नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये झेंडीगुड्यामध्ये जे राजे छत्रपतीच्या राजवटीमध्ये जेवढे समाज एकवटून राजा छत्रपतीनं झेंडा फडकला तेच माझ्या झेंडीगुड्यामध्ये आज मला 62 वर्ष लागले ते प्रत्यक्ष पाहला. बघा ना 4-5 समाज एकत्र येऊन राजा छत्रपतीची शिवजयंती 395वी तुम्ही साजरी केली ना. वारकरी संप्रदायाच्या वतीनं, वैयक्तिक आमच्या कुटुंबाच्या वतीनं आणि नांदेड जिल्ह्यात तमाम ही बातमी पेपरला द्यायला पाहिजे. बघा राज्य तुम्ही शिवासनावर बसवले. ही वस्तुस्थिती आहे महाराज. दुसऱ्या गावामध्ये जयंती करणं आगळं वेगळं पण झेंडीगुड्यामध्ये जे राजा शिवजयंतीची जयंती झाली ना 395वी ती काही वेगळी वस्तू आहे. या बाई वस्तुस्थिती मी आल्या पाहिजे चांगल्या पद्धतीनं. म्हणून वेळेत बसल एवढं कीर्तन आणि आपला राईट टाइम भजनेनं सुरुवात केलं. 8:30 ते 10:30 म्हणजे झोपीत कीर्तन गेलं नाही पाहिजे आणि कीर्तनात सगळे माणसं हसून खेळून घरी पोहोचले पाहिजे. तळ हातातल्या फोडासारखी आणि घरी गेले की झोप झाली पाहिजे. आणि कोणाचाही काना ठेवण्यापेक्षा नांदेडच्या खाली आदिलाबाद पर्यंत दरीमध्ये खिंडीमध्ये जिथं वाहन न जाता पायी जाऊन विठ्ठल महाराज सांडुळकरानं हे समाज वाढवला आणि घडविला. त्याचे निष्ठावंत पटशिष्य म्हणजे नारायण महाराज त्यागाचं प्रतीक आहे. वैराग्याचा हिरा आहे. त्या नारायण महाराजांच्या मुखातून तुम्ही काल्याचं कीर्तन सांगता ऐकणार आहात ह्याची मला जाण आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या. आवाज यालाय ना किल्लर यालाय का नाही. हा आता अभंगाकडे चाललो. ऐका या अभंगाद्वारे अभंगामधून आणि अभंगाच्या भूमिकेतून नामदेवराया देवाला
म्हणजे पंढरपूरच्या विठोबा राहिला. समस्या, मागणी, लढीवाळ, हुकुमशाहीचं मागणं, हक्काचं मागणं आणि प्रेमाचं मागणं. त्या देवाला म्हणतात, देवा पांडुरंगा विठोबा तुम्ही देता, महाग दिलं, पुढे देणार आणि आता देता, म्हणून मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला मागायला. बर, काय मागायले मी सांगायची गरज नाही. चांगल्या रोडाला गतिरोधक आहे, चांगल्या माणसाला अडचण आहे, आणि ज्या झाडाला आंबे लागलेत त्या झाडाला लोक दगड हाणतील. जे माणूस प्रसिद्धीकडे आहे त्यालाच लोकांचं लक्ष आहे. माझं बोलणं कळालं ना? आता वेळेत बसल एवढं कीर्तन. बर, नामदेवराय कुणाला म्हणायले? देवाला म्हणायले. देवा काय द्या? देवानं बक्कळ आणलं असावं, पुष्कळ आणलं असावं, भरपूर आणलं असावं, पण नामदेवरानं बोट केलं. आणलंय पुष्कळ, देणार भरपूर, पण तुमच्या मनावर न ग सकारात्मक मागणं मागितली. बर, काय द्या? अभंगाचं पहिलं पहिलं चरण. मला वाटतं यावर्षी स्पीकर बदललंय का? गेल्या वर्षीच नाही हा का? ऑपरेटर बदललाय का? म्हणजे किल्लर आणि वातावरण बनना म्हणजे फरफर कळालं. लक्षात ठेवा. म्हणजे आम्हाला बोलावं लागाले पण जोर काढावं लागायला. बरोबर आहे का भजनी? कवा म्हणता मग मी गेले आहो स्पष्ट बोललं पाहिजे. जर आपली तर बेजारी होत असेल तर वातावरण हा प्रतिसाद मिळाला पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणून अभंगाचं किती वचन आहे? पहिलं. बघा बर, महाराज नामदेव देवाला म्हणले, देवा आम्हाला हे द्या. बघा हेची देवा पै माग. देवाला मागायलेत नामदेवराय. बर, चरण सेवा अखंडित, अखंड आम्हाला चरण सेवा द्या. हे पाय नामदेवराय मागायले देवाला.
मला एवढ्या माणसातून हात वरी करा कोण बी की असं कुणी म्हणतंय का की मला सेवा घडावी म्हणून. बोला 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 बोला. असं कुणी एखाद्या पाराकडे कुणी आलं का मला इना का घेऊ देत नाही म्हणून सांगा. आता हे जे पंक्ती बंद पडल्या कुणी सरपण आणीना भांडे धुईना नियोजन लागना म्हणून म्हणले एक करा नामा म्हणे देवा आणि भजण्यापुरतं जीव घावा. नाही बरोबर आहे का? राग याला आणि आला तर काय करणार? स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी आलेला विचारत असतो भजने जेवले का गाव जेवलं का. हा कधी लक्षात ठेवा या पहा अन्नाची शांती नामानं होती आणि नामाची शांती अन्नानं होती. भजन झालं ना त्याला अन्न पाहिजे आणि त्या अन्नाला प्रसाद येण्यासाठी नाम पाहिजे. पंगती अवश्य असाव्या चांगल्या पद्धतीनं. माझं बोलणं कळलं ना. मग नामदेवराव देवाला मागायले ते झेंडीगुड्यानं मागायचं. 10 वर्ष झाले. आता 2 वर्षाला एक तपपूर्ती सोहळा एक तप व्हायला तुमच्या गावचं. 10 आणि 2 12 वर्षाला 2च वर्षाला तपपूर्ती सोहळा होणार. बघा ना पुन्हा 12 24 2 तप आणि 25 वर्षाला रौप्यमुच होणार. बरोबर आहे का चूक आहे? शताब्दी आणि अमृत उत्सव पर्यंत मी काही वाचत नाही. म्हणजे 62 वर्ष झाली. आता शताब्दी पर्यंत मी कसा वाचत? हा शक्य नाही ना. पण एक करा 2 वर्षाला एक तपपूर्ती सोहळा चांगल्या पद्धतीने करायचा छान. तोपर्यंत कंपाऊंड वांचं काम होतंय पटांगण बी होतंय वातावरण चांगल्या पद्धतीनं. बर जे नामदेवराव देवाला मागायले ते झेंडीगुड्याच्या तरुणानं वयवर्धानं सज्जन शेतकऱ्यानं आणि सगळ्या समाजानं मारुत्राला मागायची मारुत्र्या आम्हाला एक द्या आयुष्य द्या मेहनत करू कष्ट करू आणि कष्टातून प्रयत्नातून तुमच्यासाठी आम्ही खर्च करू. माणूस जगला पाहिजे निर्विघ्नपणे. आणि कधी लक्षात ठेवा नांदेड जिल्ह्यातला आणि किनवट तालुक्यातला पहिला सुखी कोण असेल तर पत्रकार परिषद घ्या. जे माणूस पहिलं ते झोपत आहे ते पहिला सुखी. पण आणि झोप लागणं पहिला सुखी. असं कोण्या माणसाला येते का सांगा? झोप येते का? येतच नाही. बघा कीर्तन कवा सुटत आहे की किती वेळ आहे की आणि तुकडं तिकडे आलेत का नाही शंका. बर कीर्तन सुटलं घरी जर पडलं ते डुकराची ही वस्तुस्थिती का अतिशोक्ती? बोला वस्तुस्थिती आहे. आता ही गोष्ट अवघड आहे. आणखी एक गोष्ट लई सोपी आहे आणि एक गोष्ट लई अवघड आहे. महाराज एक सोपी ना अवघड का? हा एक गोष्ट एवढी सोपी आहे ती ह्या लेकराला येते त्या लेकराला येते. ती गोष्ट कोणती? म्हणजे दुसऱ्यासाठी हसणं हे सगळ्याला येते. हसणं कुणाला येते? पहिलं की हसायचं. लोकांचं हिचकलं की हसायचं हे सोपं आहे. पण दुसऱ्यासाठी रडणं हे लय अवघड आहे. हसायचं शिकायची गरज नाही हे सहज येत आहे. बघा ना रडणं शिकावं लागतंय. कोणाही माणसानं सांगा घाटकोपरला मुंबईला 2 माणसं गाडी टायर स्लिप झालं म्हणून दगावली. कोणी रडा? आजचं कीर्तन फुकट रडा. रडू येत आहे का? येत आहे का? येत आहे का?
येत नाही. बाया म्हणते आम्हाला सबसिडी सोडली का काय, तुम्ही रडा. अवघड आहे का नाही, अवघड आहे का नाही. आणि हसणं किती सोपं आहे, कधी लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला एक सांगायलो, रडायचं शिका, समाधान राहा, निर्टेन्शन राहा, निर्वहेर राहा, निर्द्वंद्व राहा आणि चांगलं राहा. बस. आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगा. माळी घाला, गंध द्या. जे खळाची अंकटी दुरिताचे भूता, हे अशा पद्धतीने जगा. गाव, वार्ड, देश आणि आरोग्य चांगलं ठेवा. म्हणून होता तितकं माळी घाला. काल मला एक जण म्हणाले, महाराज मला माळ घालायची काय गरज आहे, माझ्या मनातच माळ आहे. मी म्हणलं इकडे तू ह्या पाया इकडे 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 मनात माळ आहे. हो म्हणला. मग मी आरमुट माणूस आहे. हा, त्याच्या बायकोला सांगितलं, म्हणलं जोडवे काढ आणि ठुवे हातात, मंगळसूत्र काढ आणि ठुवे हातात, टिकल्याची डबी ठुवे हातात, ताट वाढ आणि तिकडे लांबच ठुई. हा, ते म्हणणार इकडे नाही व तुमच्या मनातच नाही. जमतंय का, जमतंय का. अहो ताट मनात जमतंय का, मंगळसूत्र हातावर जमतंय का, जोडवे हातात जमतेत का, जमत नाही. कीर्तन कळालं ना, पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जायचे. ज्ञानोबराची होई. शेतीनं मोकळ्या चक्र आणायच्या नाहीत. कष्ट करा, मेहनत करा, उद्योगी बना आणि पेरल्यावर शेताय जरा. भक्ती करा आणि देवाला मागायचा. आता बोलणं कळालं ना. कपडेला इस्त्री अवश्य करावी, पण कपडे धुवून. देवाचं नाव अवश्य घ्यावं, पण माळ घालून. पण नामदेवराव आता सेवा कोण मागा, नामदेवराव काय म्हणत, हेची देवा आपण माग आणि चरण सेवा अखंडित. तुकाराम महाराज दुसरे प्रमाणे बघा. महाराज म्हणले देवा मला सेवा घडावी, आणि सेवा घडली तर तरी माझ्या दये. तरी माझ्या दैवा. मग दुसरं प्रमाण देणू, कोण पुण्य यांचा होईल शेवटी. आता महाराज सेवा मागायली. सांगा कोण्या माणसाला वाटायला का सेवा घडावी म्हणून, सांगा. पण कोण्या माणसाला वाटायला का आई वडिलाची सेवा करावं म्हणून, चला बोला. सांगा ना. आता हे आपण कशी एक दिवस आपण झाडाला देव मानतो, एक दिवस सापाला देव मानतो, एक दिवस कुत्र्याला देव मानतो. बघा येरी कुत्रा दिसले तर माणूस मध्ये तेच धोंडा घालते कुत्र्याला. सटीच्या दिवशी येळकोट येळकोट. बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे का. वडाच्या झाडाला आपण देव एक दिवशी मानतो. बघा आणि हे बाया मालकाला पाणी भरून तांब्या भरून देईनात, पण वडाला येडी.
बरोबर आहे का चूक आहे? लई येडे वायर अडकून पडल. हा 2-4 येडे मी 2 मिनिटात घालतो. लबाड नाही. हा कधी लावा. आपलं कीर्तन कुठं चाललंय लक्षात आलं ना? चरण सेवा अखंड सेवा ठेवा. मस्त चांगल्या पद्धतीने. मारुत्र्या लय ताकदवान आहे दक्षिणमुखी. हा कुण्याही माणसानं उठून मजापशी या. 10 वर्षाखाली झेंडीगुडा कसा होता आणि आज कसा चाललाय. लबाड बोलशी नाडी तपासतो इकडी निगडी. कोणी या माणूस गावातलं. मी सुरुवातीला तुमच्या गावात आलो. इथं बसता येईना गेलं महाराज. सगळं आपस रस्त्यानं चलता येईना गेलं. पण आज झेंडीगुडा किनवटचं पिल्लू झालंय. बघा घर माणसं. हा बघा आज प्रत्येकाच्या खिशात 15 ते 20 हजाराचा मोबाईल आहे का नाही? आहे का नाही? नाही आवाज येईना. येऊ तिकडं. नाही खरंय का खोट आहे? हा बा घड्याकडे बी मोबाईल आहे आणि बायाकडे लेडीजकडे बी का बोला मोबाईल आहे. पण कोण्याही माणसानं हात वरी करा माझ्या खिशात 15 रुपयाचा हरिपाठ आहे म्हणून. बोला बोला इकडे बघू नका. तुमच्याकडे मोबाईल आहे पण 15 रुपयाचा हरिपाठ आहे का बाबा? घरी घरी मग म्हणता दुकानात आहे. दुकानातला घरचा काय खिशात. कधी लक्षात ठेवा. आपल्या अभंगाचं चरण कुठे चाललंय? तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात देवाला. देवा हे नेम, हे पंगत, हे पारा, हे ज्ञानेश्वरी पारायण आणि गाता भजन आणि काकडा. मग ह्याला महाराज सेवा म्हणले नाहीत. ह्याला एका ठिकाणी महाराज दान म्हणतात. तुका मागे दान सेवा दुसरं प्रमाण आहे बघा. हेची दान दे नामदेवराचं प्रमाण दिलं आणि हे अभंग आपण रोज म्हणतो. हेची दान देगा देवा आणि तुझा इसरण व्हावा. आणि नामदेवराय काय म्हणे? हेची देवा आपण मागत. बघा आणि चरण सेवा अखंडित. देवा तुमच्या पायाची सेवा द्या. त्या पाय हे गावकऱ्यानं हनुमंतरायाला, ज्ञानोबरायाला, पांडुरंगाला हे पाय हे मागायचं. बस एक चरण क्लिअर झालं. बर मग देव कुठं आहे एक आणि देवाचे पाय कुठे आहेत 2. माझं बोलणं कळालं ना? चला देव मानावा का जाणावा? बोला बोला. अहो देव मानायचा नाही, देव जाणायचा.
आपले अभंग आहे बघा, भक्त आयशे जाना. देव मानायचा नाही, जाणायचा. देव ओळखायचा. ओळखीला हरी, धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घर. नामदेवराय म्हणतात, ओळख. नाथ महाराज म्हणतात, ओळखीला हरी, धन्य तो संसारी. या पा ह्या माग गेली वर्षी आपले ते पुसदचे बोरीचे नामदेव महाराज होते का नाही? आपले भजन्या बघू काय माणूस होता हो. जुनं मत ताटाचं इंजन, अभ्यास बी तसाच, पाठांतर तसा. आम्हाला म्हणावं लागायचं थांबा, गोळ्या भरलेल्या फायरिंग चालू. बरोबर आहे का चूक आहे? पहा काही माणसाचं नाव निघत आहे. हा कधी लक्षात ठेवा. बघा ते माणूस. तरी मी आमच्या बडे महाराजाला म्हणलं, बडे आता भजने कुठले तू? महाराज म्हणजे काकडाई करते, धूप आरती करते आणि परमानाला महाराजाला बघू देत नाही. लबाड नाही, बघितलं की प्रमाण, शब्दाला प्रमाण, लबाड नाही. हा कधी बघा. आता अभंगाचं चरण कुठं चाललंय? आता देवाचे पाय कुठं आणि देव कुठं? माझं बोलणं इथं चाललंय. हा काही माणसं देव नाही म्हणताय ना, तू ये इकडे माया ये. देव नाही कोणी माया देखत म्हणा माणसाला. हा नाही जर माईक घरी नाही गेलो तर मला सांगा, उद्या काय होतंय. नाही बरोबर आहे का चूक आहे? आपल्यात एकी राहिली नाही हो. एका भजनेला बोललं 1000 भजने जमली पाहिजे. एका महाराजाला बोललं सगळे महाराज म्हणले पाहिजे. त्याला का बोलले? तीळ आज मला येणार. तिसऱ्या भजनेला तिसरं म्हणते, बरं झालं हे दही फिरू लागलं, याचा असंच करायचं. आमची माती उघड्या डोळे बघा नीट, हे बेटी माझा. बरोबर आहे का चूक आहे? एकी पाहिजे. हा जे माणूस मला जर मला देव नाही, मला देव नाही अरे दिसत आहे, भक्ती कर, माळ घाल, गंधले, देव आहे ना. नाही नाही म्हणला, म्हणलं मग लाईट दिसायली का तुला खांब्यावर? तारात नाही म्हणजे धर, मला दिसत नाही आणि श्वास लागल्याशिवाय राहत नाही. म्हणजे भक्ती कर, तुला देव दिसत नाही. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? का चॅनल बदलू? कधी बघा आपलं कीर्तन कुठं, देव आणि देवाचे पाय कुठे? तर नामदेवराय म्हणले, देवा जिथं तुम्ही राहता आणि जिथं तुमचे पाय आहेत आणि जिथं तुमचं वास्तव्य आहे आणि जिथं मुक्काम आहे ना, तिथं आम्हाला द्या.
भजण्यानं प्रमाण दिलं की मला आनंद वाटतो. मग काही भजनाला वाटते काय म्हणते की मधू काय निशिंग हाणाय. कधी बघा अभंगाचं दुसरं चरण 9:45 वाजली. बघत राईट टाइम भजन सुरू झालं. ये आता वास म्हणजे मुक्का. बघा ह्या झेंडीगुड्याची ताकद लई आहे महाराज. या बा लातूरला पाणी कमी पडलं कोण बाजू. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे का मंडळी? रात्री मला लोक म्हणाले परळीकडे महाराज उद्या कीर्तन कुठे. म्हणलं लातूरला कमी पाणी पडलं ना. रेल्वेनं पाणी पाजविणारं गाव म्हणजे झेंडीगुडा आहे. हा पण गंमत म्हणलं इथे तळत यायचंय म्हणलं पाणी दुसरीकडे. पॅकिंग भारी माल किळका याला फक्त बघायचंय नाही. पण एक आहे चांगल्या पद्धतीनं नंबर 1 ही वस्तुस्थिती का खरी सांगा ना. बघा ना बघा ना आता आपलं कीर्तन कुठं चाललंय. एक तर मारुत्र्या 2 मंदिरा पातळी. मी सुरुवातीला आलो त्यावेळेस कॉलम होती. आता भिंती झाल्या रंग झाला. मी मधी गेले ना देवाला दर्शन घेतले की समाधान वाटत. कधी लक्षात ठेवा रोज मी आल्याला बघितले हनुमान चालीसा आहे. मोठ्या गावात हनुमान चालीसा नाही पण आज आपले गावातले तरुण मंडळ रोज हनुमान दर शनिवारी काय म्हणतात हे बाई त्याची ते बिल आहे लबाड नाही. मी ज्यावेळेस गाडी उभा केली गाडी उभा कर. गाडी काय गोव्याला आणली रत्नागिरीला आणली. आज सगळं हिरवगार दिसाले. नाही म्हणलं आम्ही का फिरशी काय लोक झेंडीगुड्याला चालू आमच्या इकडे पळाट्या आणि सगळ्या रुटर करून का नाही गंगे सखे गेल्या चुलीमध्ये पळाट्या. तुमचं लकलकच करायलंय मला. जरा डोळे उघडा. चांगलं राहा. निर्व्यसनी बना. होताळतीत का माळी घाला. आई वडिलाची सेवा करा. आणि जे पंक्ती बंद पडल्यात ते पुढच्या वर्षी मनाकडे महाराज आम्ही पंक्ती करतो. बाया भाऊने एवढ्या बाया तुम्ही कीर्तन ऐकण्यापेक्षा भांडे साफ कर जा. बरोबर आहे का चूक आहे? किती जमल्यात माझ्या लग्नात मी होत्या एवढ्या सांगा ना. डोकल्या बाया काय कामाच्या मला सांगा. कापसाच्या आणि सोयाबीनच्या कडीला तण ठेवणार खुरपू खुरपू कडले. कधी लक्षात ठेवा व्यायाम घडत आहे. डायबिटीस शुगर कमी होती. म्हणून तुम्हाला सांगायलो सरपण भांडे जर साफ कोणी होईना गेलं 10-5 बाया तयार झाल्या पाहिजे. आम्ही करतो का 10-5 पोरांनी म्हणलं पाहिजे कशाने स्वयंपाक बंद पडलाय. आम्ही बायाने म्हणलं पाहिजे कशाने पंगत खर्च नाही का. आता तुम्हाला 1500 पडायची जाते एखाद्या महिन्याची. ऐका ना इकडं ऐका ना. हे कोण्याच बाईला किनवट माहित नव्हतं. ते म्हणाल चल बरोबर आहे का चूक आहे? जरा भान ठेवा. हे काय आले का कळाले तुम्ही कोण्या झोपीत आहेत की. मला अवघड वाटलं. माणसं जेवले का नाही म्हणले महाराज. जरा यंदा असं झालं म्हणले. मला कोणी सांगितलं नाही. कोणी हेंडगा फिरविल नाही. काही मला कोणी चाळी केलं नाही. मी लवकर का येतो. गावाचा सर्वे कळतो. रस्ते कळतात. माणसं कळते. आलेल्या माणसाला म्हणतो जेवण झालं का. मग सगळं इकडे फुकीत असत. मला कोणी म्हणे भजण्यापुरतं तर कोणी जेव घालेले. मला तर कोणी जेव घालते. आता मी म्हणू द्या कोणाला मला कांदा पोहे करा. लोक भजे तर खाऊ घालते. समाज जेवला पाहिजे. या बा एकच संप्रदाय आहे फक्त वारकरी संप्रदाय. सगळे माणसं सगळा समाज एका मंडपात आणि एका पंक्तीत जेवत.
अन्न एक तांदळाचा शीत एक वारकऱ्याला जर घातला, कोटी कुळ्या उद्धरण, कोटी कुळीचा उद्धार होतोय. किती हजाराचा लाख आणि किती लाखाचा कोटी. 100 यज्ञाचं पुण्य लागत आहे अशा पंक्तीत, अशा दक्षिणमुखी मारुत्र्या, अशा गडावर अन्नदान केल्यावर. ऐसा महिमा येतीचा. बाबा इथला महिमा या पंक्तीचा. म्हणून हायगाई करू नका कोण. तुम्हाला सांगायलो सगळ्याला, नाही तर पुढे येणारच नाही. मला सांगायलो गव्हाला कमी आहे का? तुम्हाला काय कमी आहे मला सांगा. आज आमच्याकडे गहू बघायला नाही. गव्हाले माणसं फिस फिस करायला, किती बोली बोलायलेत महाराज, टनानन कुंटला. काय कमी आहे मला सांगा. प्रमाण दिले का नाही? येते कशीत दिले अन्न कोटी कुळ्या उद्धरण शतयाग घडले जात ऐसा महिमा येतीचा. 100 यज्ञाचं पुण्य लागत आहे. म्हणून तुम्हाला एक सांगायलो, मस्त लेवल चालू द्या. 10 वर्ष झाले गावाची कळा बदलली या सप्त्यामुळं, त्या मारुत्र्यामुळं, हनुमान चालिसामुळं आणि एकीकरणामुळं. बर मग एक करा देवा, एक करा. वास द्यावा पंढरीचा. आम्हाला झेंडीगुड्याचा मुक्काम द्या. का? सदा संग हरिदासाचा. तिच्या गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, आषाढी कार्तिकीची वारी करतय, सप्त्यातली पंगत करतय आणि चांगलं वागत आहे. सदा संग हरिदासाचा. माझी जात बघू नका. तुमची माझी एक जात आहे. आपण नाम वंशानं एक आहे, रक्त वंशानं बघायचं. तुम्ही वारकरी, मी वारकरी. वारकरी संप्रदाय एक आहे. कीर्तन कळालं ना? हे काय 2 चरण क्लिअर झाले. मग नामदेवराय देवानं चेहरा टाकला. देव म्हणले नामा काही आरक्षण हवे का? तुम्हाला काही जात पाहिजे का? नामदेवराय म्हणले जातीचा संबंध. कोण्याही कुळात आणि कोण्याही जाती जन्माला आला. जन्म होता